15 ऑक्टोबर हा जो दिन आहे 2015 पासून वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात यावा असं शासनाने आपल्याला घोषित केलेला आहे. याचा एक हेतू असा आहे की 15 ऑक्टोबर हा जो दिन आहे हा आता सरळे सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतातील जे राष्ट्रपती आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते त्यांचा हा जन्मदिन आहे. आणि मग त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टीची आवड होती हे लक्षात घेऊन तो दिन आपण त्यांच्या आठवणीत कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे हे शासनाने विचार केला. आणि मग त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या देशामध्ये कार्य केलेलं आहे त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे आपले जे राष्ट्रपती होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अभ्यास केला. त्यांना बालपणीत फार अडचणी आल्या आणि ते आपल्या देशातल्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले. आता हा जो प्रवास आहे हा एकंदरीत प्रवास त्यांचा पाहिला तर अतिशय प्रतिकूल आहे आणि माणसाने आपल्या आयुष्यामध्ये फार चढ उतार होत असतात. खूप सुखदुःख येत असते. सगळ्यांच्या घरच्यांची परिस्थिती सारखी नसते आणि मग अशा पद्धतीमध्ये आपण शिक्षण घेत असताना आपल्याला खूप अडचणी येत असतात आणि मग परिस्थितीचं कारण सांगून माणूस शिक्षणापासून वर कधी कधी विद्यापीठात ज्यावेळेस जातो आपण किंवा हायस्कूलच्या नंतर जे शिक्षण घेतात काही मुलं तर ते परिस्थितीचं कारण सांगतात आणि मग उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत असं ते दिसून येते. तर आपण जर पाहिलं हायस्कूल प्रायमरी हायस्कूल आणि विद्यापीठ तर इथली जी संख्या आहे विद्यार्थ्यांची ती वर्षभर दिवसेंदिवस कमी होताना दिसते. म्हणजे कशी तर ते शाळेपासून थोडंसं दूर जातात. मग कारण काय आहे ते परिस्थितीचं कारण आहे. मग अशा स्थितीमध्ये काय आहे तर आपल्याला हे असे जे महान पुरुष आहेत हे प्रेरणा देत असतात. तर यांच्या जीवनावर आधारित यांनी काय केलेलं आहे की ते मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकतर शास्त्रज्ञ आहेत, स्वतः इंटेलिजंट आहेतच, म्हणजे हुशार आहेतच. त्यांनी आपल्या मिसाईल मॅन सरांनी सांगितल्याप्रमाणे मिसाईल मॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जाते. म्हणजे देशाच्या संरक्षणासाठी जे काही उपग्रहाचा शोध लावलेला आहे, आण्विक क्षेत्राचा जो शोध लावलेला आहे, असे वेगवेगळे उपग्रह जे की आपल्या देशातली ताकद वाढवलेली आहे संरक्षणाची. मग हे कामाची दखल घेत आपल्याला त्यांनी राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेले आहेत. आता राष्ट्रपती पद हे देशाचं सर्वोच्च पद आहे. मग अशा वेळेस लोकांना वाटलं की त्यांचे जे विचार आहेत, त्यांचे जे कार्य आहे सर्वांपर्यंत पोहोचावं. खास करून तरुणांना त्यांनी फार मार्गदर्शन केलेले आहे. आणि मग प्रत्येक कॉलेजला जाऊन ते मार्गदर्शन करायचे. त्यांना सांगायचे त्यांचा अनुभव की मी तुमच्याकडे असताना शालेय जीवनामध्ये कॉलेज जीवनामध्ये मला कशा अडचणी आल्या, मला शाळेत जात असताना मला किती दूर जावं लागायचं, माझे मित्र कोण होते, मग त्यावेळेस धर्मभेद वगैरे कशा पद्धतीने त्याचा सामना कसा करावा लागायचा. मग ह्या सगळे अनुभव ते त्यांना सांगायचे. मग हे अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये आपण अनुभवत असतो. मग त्याच्यातून मार्ग कोणता काढायचा हे ते प्रत्येक ठिकाणी कॉलेजला जाऊन सांगायचं. मग ते असं होत असताना ते त्यांना वेळ दिलं व्हायचं नाही, कारण ते सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले होते. त्यावेळेस शास्त्रज्ञ होते, त्यांना वेगवेगळे शोध लावायचे होते. मग त्यांना तर कार्यक्रमाला लोक बोलवायचे. मग त्यांनी काय केलं, एकदा त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर एकाच वेळी आपण सगळ्यांना सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, कारण जीवनातले फार अनुभव आहेत आपल्या. आणि मग त्यांनी एक विचार केला आणि सर्वांसाठी, सर्व पिढींसाठी, इथून पुढच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक मार्गदर्शन ठरणारं असं एक पुस्तक लिहायचं ठरवलं की माझ्या जीवनामध्ये लहानपणापासून ते आत्तापर्यंत राष्ट्रपती पदापर्यंतचे मला कोणते अनुभव आले याच्यासाठी त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, अग्निपंख नावाचं. त्यांचं ते आत्मचरित्र आहे. मग अग्निपंखामध्ये त्यांनी त्यांचे सर्व अनुभव सांगितलेले आहेत. मग हे कधी आपल्याला समजणार आहे की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये ते राष्ट्रपती पदापर्यंत कसे पोहोचले, तर ते पुस्तक वाचल्याच्या नंतर समजणार आहे. कशातून समजणार आहे? पुस्तक वाचलं. आणि तुम्हाला विशेष सांगायचं म्हणजे कसं माहिती की आपल्याला आपल्या आयुष्यातून म्हणजे आपण ज्या परिस्थितीत आहेत आणि तुम्हाला जे बनायचं आहे, हे जो प्रवास आहे बनवण्याचा, तो फक्त शिक्षण आणि शिक्षण हा एक मुद्दा आहे. म्हणजे एखाद्याला जर एखाद्या गरिबीची चीड येत असेल, आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपल्याला आपण दुसऱ्याशी जर कम्पेअर करत असतो आणि ते जर गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील, जे तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला यश मिळवायचं असेल आयुष्यामध्ये, तर त्याच्यातून एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे कोणता आहे? शिक्षणाचा आहे. कोणता आहे? शिक्षणाचा आहे. आणि शिक्षण हे एक आता आव्हानात्मक झालेलं आहे, खूप स्पर्धा झालेल्या आहेत, त्या आपण ओळखल्या पाहिजे. त्या ओळखण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तर वाचन करणं हा एकमेव पर्याय आहे. काय पर्याय आहे? वाचन करणं. वाचन कशामुळे करायचं? कारण वाचनामुळे आपले विचार सुधारतात. काय सुधारतात? विचार. आणि सुधारलेले विचार हे
एक चांगली कृती घडून आणतात. काय करतात? चांगली कृती आपल्या हातातून घडून आणतात. आपण जर एखादी गोष्ट कोणती समजून केली तर ती व्यवस्थित करतो, त्याच्यामध्ये कोणत्याही चुका करणार नाही. म्हणजे चुकांचं प्रमाण कमी होतं आहे ना. एक चुकांचं प्रमाण कमी झाल्याच्या नंतर आपल्यातून चांगली कृती होते आणि चांगली कृती हे एक समाजाला, स्वतःला, सगळ्यांना एक प्रकारचा आकार देत असते. तर ते घडण्यासाठी आपल्याला पहिले वाचन करणं फार महत्त्वाचं आहे. मग आता हे किती करायचं, कोणतं करायचं, तर तुम्ही म्हणता सर आपल्याला जर पाठ्यपुस्तक आहेत मग त्याचं तर वाचन आपण करतोच की तेवढं पुरेसे नाही आहे. तर त्या पाठ्यपुस्तकाला पूरक असे एक संदर्भ सूची असते तुमच्या पुस्तकाच्या पाठीमागे सुद्धा, की किंवा तुम्हाला संदर्भ साहित्य असतं. तुम्ही जर एखादा मराठीचा पाठ पाहिला तर ते कोणी लिहिलेलं आहे आणि ते साहित्य लेखनातील जे काही ते लेखक आहेत किंवा जी कविता लिहिलेली ते कवी आहेत त्यांनी इतरही काही लिहिलेलं असतं, पुस्तकं लिहिलेली असतात. मग ते सुद्धा आपण कधीतरी आपण बघितलं पाहिजे, म्हणजे त्याच्यातून आपल्याला इतर संदर्भ नॉलेज सुद्धा त्याच्यातून आपल्याला मिळू शकतं. आणि हे कशामुळे असायचं माहिती आहे का, तर आपला विचार जो आहे थोडा व्यापक बनतो. कसा बनतो? व्यापक बनतो. समजा तुम्ही जर आता एक धडा पाठ चालू आहे तुमचा, ह्या आता फर्स्ट सेमिस्टरचा तुमचा सगळा अभ्यास झालेला आहे आणि तुम्ही जर सेकंड सेमिस्टरचे 2 चॅप्टर अगोदरच तयारी करून बसलेले आहात, तर तुमचा कॉन्फिडन्स पहा किती असतो वर्गामध्ये, की तुम्हाला ते पुढल्या गोष्टी येत असल्यामुळे तुम्ही नेहमी कसं राहाल, प्रसन्न राहाल आणि तुमच्यामध्ये भीती नसणार आहे. सर जे शिकवणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला बऱ्याचशा माहीत असणार आहेत. फक्त तुम्हाला काय जाणून घ्यायचं असतं, ज्या गोष्टी समजल्या नाही आहेत त्याच्यावरती थोडंसं लक्ष देऊन ऐकायचं असतं. त्या समजल्या की अजून आपल्याला पूर्ण त्याच्यातून समजून येते. म्हणजे जर आपण एखाद्या गोष्टीची बिफोर तयारी केली तर त्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे समजतात, आपला आत्मविश्वास वाढवतात. तर कोणत्या पुस्तकं वाचायचे, तर संदर्भ पुस्तकं वाचायचे, गोष्टींचे पुस्तक वाचायचे. आपल्याला वाचनाची आवड, काही जणांना वाटते मी 1-2 पुस्तक पेज वाचलं की त्याच्यातून आपल्याला ते झोप लागते किंवा मन लागत नाहीये है ना. तर अशा गोष्टी असं जर होत असेल तुमच्या बाबतीमध्ये तर पहिले तुम्ही काय करायचं, तर गोष्टींची पुस्तकं, गोष्टी सगळ्यांनाच आवडतात आणि गोष्टीमधून वाचत असताना आपल्याला किती वेळ गेला ते समजत नाही. मग ह्याच्यातून काय होतं, पहिले जर आपण 1-2 पुस्तकं गोष्टींची वाचले तर आपल्याला वाचनाची आवड निर्माण होते. वाचनामुळे काय अनुभव येते ते अनुभव तुम्ही घ्या स्वतः. की एके दिवशी पहा तुम्ही 1 तास मी वाचणार म्हणजे वाचणार, पूर्ण घडी लावून पूर्ण कंप्लीट पूर्ण 1 तास मध्ये किती वाचणार होते. 1 तास नाही झाला, पहिले अर्धा तासाचं वाचन करा. आणि हे जे वाचनाचा छंद आहे तो आयुष्यामध्ये जोपासला पाहिजे. वेगवेगळी पुस्तकं वाचले पाहिजे, त्याच्यातून वेगवेगळा अनुभव येत असतो आणि आपण आपल्या जीवनाला कसा आकार द्यायचा हे ते आपल्याला मार्गदर्शन करत असतात. म्हणून पुस्तकाला आपल्याला सच्चा मित्र म्हटलेले. काय म्हटलेले? पुस्तक आपला मित्र आहे, आपल्याला आयुष्यामध्ये कधी धोका देणार नाही आणि हे वाचन चांगल्या प्रकारे करायचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी घालून दिली. म्हणून आजच्या दिवशी आपल्याला वेगवेगळे पुस्तकांचे ग्रंथालय पाहिजेत. आपल्या शाळेत ग्रंथालय आहे, तिथे वेगवेगळे पुस्तकं पहा, पुस्तकांची नावं पहा, ते कोणी लिहिलेली आहेत, त्याच्यामध्ये कशाबद्दलची कोणकोणती पुस्तकं आहेत. आज तरुण पिढी पाहिलं तर काय होते माहिती आहे का, की बरेच जण घरी गेले हे सगळ्या गोष्टी तुमच्या खरी आहे मान्य करतात, परंतु घरी गेल्याशिवाय रील पाहत बसतात, मोबाईल पाहत बसतात आणि मोबाईल पाहत 1 तास कधी गेलं ते आपल्याला समजत नाही. आणि मग इथून काय लागेल, लहान मुलांनी जर जास्त मोबाईल पाहिला तर त्यांच्या डोळ्यावरती परिणाम होतोय है ना, त्यांना ते चष्मा लागणं. तर ते अशा गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर मोबाईल दूर ठेवायचा, कारण मोबाईल तुमच्या काही कामाचा नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे कामाचा, परंतु तो आपल्याला पाहिजे तेवढा एखादा शब्द सर्च करायचा असेल, एखादी माहिती सर्च करायची असेल, एखादा उपक्रम करायचा असेल, त्यावेळेस तुम्ही निश्चितच मोबाईल वापरा, परंतु कामापुरता वापरायचा, जास्त मोबाईल पाहायचा नाही. तर हे ज्या गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला वाचनाची आवड लागणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर वाचन करत राहिला तर कुठं विनाकारण टाइमपास करणार नाही. आपलं जेवढं खेळायचा वेळ आहे तेवढं